नमस्कार, मी मीना कवडे. मी एक बंधन वधूवर सूचक केंद्रातून बोलत आहे. माझं सर्व समाजासाठी वधूवर आहे. घटस्फोटित, विधवा, विधूर, शेतकरी या सर्वांसाठीच माझं वधूवर सूचक केंद्र आहे. माझं ऑफिस रोज चालू असतं. तर माझं ऑफिस छत्रपती संभाजीनगरला म्हणजेच औरंगाबादला बसस्टँडजवळ कार्तिकी हॉटेलच्या बाजूला शेंग्रेला कॉम्प्लेक्समध्ये खाली तळमजल्यामध्ये 3 नंबरचं ऑफिस आहे, समर्थनगरमध्ये. तर माझं ऑफिसचा टायमिंग आहे सकाळी 10 ते 6 वाजेपर्यंत ऑफिस चालू असतं आणि ऑफिस रोज चालू असतं. तुम्ही कधीही ऑफिसला येऊ शकता. रविवारीसुद्धा माझं ऑफिस चालू असतं आणि माझ्या ऑफिसचा फोन करण्याचा टायमिंग आहे सकाळी 8 ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत. तुम्ही मला कधीही कॉल करू शकता. 8च्या नंतर मी कोणाचेही फोन घेत नाही. तर माझ्याकडे एक मराठी समाजाची मुलगी आलेली आहे. मुलगी दिसायला सुंदर आहे. मुलीचं वय खूप कमी आहे, म्हणजे 2008चा जन्म आहे आणि मुलीचं शिक्षण आहे 10वी झालेलं आहे. तर या मुलीला म्हणजे चांगला शेतकरी किंवा शिकलेला नोकरी करणारा किंवा बिझनेस करणारा असला तरी चालेल आणि चांगला शेतकरी असला तरीही चालेल, काही प्रॉब्लेम नाही आहे. तर आणि मराठी समाज आहे तर त्यांना मराठी समाजाचाच मुलगा पाहिजे. तर दुसरं अदर काय चालणार नाही. तर या मुलीचा परिचय जर कोणाला आवडला असेल तर तुम्ही 8806390616 या नंबरवर संपर्क करू शकता. त्याचबरोबर आपल्याकडं मराठी समाजाचीच मुलगी आलेली आहे आणखीन दुसरी. त्या मुलीचा जन्म 93चा आहे आणि ती घटस्फोटित आहे. मुलीचं शिक्षण 8वी पास आहे. ही मुलगी सुंदर आहे, तिला मुलगा काहीच नाही आहे. तर त्यांनासुद्धा बिझनेस करणारा किंवा नोकरी करणारा किंवा कंपनीमध्ये असला किंवा चांगला शेतकरी असला तरीही चालेल. हे सुद्धा मराठी समाजाचाच आहे आणि त्यांना मराठी समाजाचाच मुलगा पाहिजे. यांनासुद्धा आधार कार्ड चालणार नाही. तर तुम्ही या मुलींचे बायोडाटे म्हणजे या मुलींचे परिचय जर कोणाला आवडले असतील तर तुम्ही 8806390616 या नंबरवर संपर्क करू शकता. आणि आपल्या चॅनलला जर कोणी नवीन सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि सर्वांना आपलं ऑफिस तुम्ही सर्वजण ऑफिसला येऊ शकता. ऑफिस बघा, चौकशी करा. तुम्हाला पटलं तर नोंदणी करा, नाही पटलं तर नका करू. आपण कोणालाही बळजबरी करत नाही. तुम्ही सर्वजण ऑफिसला या, ऑफिस बघू शकता. आपलं म्हणजे आम्ही काही एजंट नाही आहे, आमचं वधूवर सूचक केंद्र आहे. तुम्ही कधीही ऑफिसला येऊ शकता. धन्यवाद.